तर कंगना राणावतचा बहुचर्चित इमर्जन्सी चित्रपट आला आणि तो जोरदार आपटला असंच गृहीत धरावं लागेल. बाकी चित्रपटातील जे काही सीन्स आहेत आवडतील तुम्हाला, की काही रिअलिस्टिक सीन वाटतं, जसं की आता बांगलादेशची निर्मिती कशी झाली किंवा आपले भारत पाकिस्तानच्या विभाजनानंतरचा जो संघर्ष आहे की कसं सेटलमेंट चालली होती, की एक देश स्वतः स्थिर राहण्यासाठी कसा प्रयत्न करत होता आणि मग त्या दरम्यान जे इंदिरा गांधी यांचे जे नातलग आहेत त्यांचा कसा मृत्यू वगैरे होत राहतो आणि मग त्याच्या पुढे ते कसं ते कौटुंबिक वातावरणातून तुमच्या कशा उभारी घेतात. तर अशाच आशेवर हा चित्रपट आहे. जर तुम्हाला चांगला अभिनय पाहायचा असेल तर तो पाहण्यासारखा आहे चित्रपट. रॉटन स्कोर आहे, म्हणजे आणीबाणी भारताच्या इतिहासातील एक अशांत काळाचे चित्रण करण्याचा प्रयत्न करतो हा चित्रपट, परंतु अंमलबजावणी आणि सहभाग दोन्हीमध्ये ते कमी पडतोय. इंदिरा गांधींचा अभिनय कौतुकास्पद असला तरी कंगना राणावतच्या चित्रपटातील जी खोली आणि सातत्य ते या चित्रपटाला लाभत नाही. इमर्जन्सी हा 2025चा भारतीय हिंदी भाषेतील ऐतिहासिक चरित्रात्मक नाट्य चित्रपट आहे, जो कंगना राणावत दिग्दर्शित आणि सहनिर्मित आहे, जो रितेश शाह यांच्या पटकथेवर आणि कंगना राणावत यांनी लिहिलेल्या कथेवर आधारित आहे. भारतीय आणीबाणीवर आधारित या तर कंगना राणावत भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आहे. तर हे मी आपलं विकिपीडियाचं वाचून तुम्हाला ट्रान्सलेट करून दाखवलेलं आहे. तर धन्यवाद.